अहिल्यानगर कल्याण महामार्गावरती सहलीला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झालेला आहे। ओतूर टोलनाक्यापासून 100 ते 150 मीटर अंतरावरती आळेफाट्याच्या बाजूने हा अपघात झालेला होता। शहाली तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील जिल्हा परिषद शाळेची बस 53 विद्यार्थ्यांना घेऊन ओझर, शिवनेरी, लेण्याद्री या बाजूला सहलीसाठी निघाली होती। पहाटे 1:30 ते 2च्या दरम्यान ही बस शहाली येथून निघाली होती आणि 6:45च्या दरम्यान सकाळी हा अपघात झालेला आहे। अपघात असा भयावह होता की कडेला असणारा रस्त्याच्या डाव्या बाजूला असणारा जो कठडा आहे त्या कठड्यावरनं बस पुढे आलेली आहे आणि जवळपास 50 ते 60 मीटर पुढे येऊन ती उजव्या बाजूला कलंडलेली आहे आणि पलटी झालेली आहे। यामध्ये 53 विद्यार्थी होते, 14 विद्यार्थी जखमी आहेत। यामध्ये 14 विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत, परंतु त्या ठिकाणी त्यांना सर्वांनाच आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। स्थानिक नागरिकांनी पुढे येऊन सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केलेली आहे। विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी बसवण्याचं काम देखील केलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, माणुसकीचा भाग म्हणून ओतूर टोलनाक्याजवळ असणारे कर्मचारी यांनी त्या विद्यार्थ्यांना चहा बिस्किट आणून दिलेलं आहे। तर काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्यामध्ये गणेश सोनवणे आणि त्यांचे काही सहकारी आहेत, त्यांनी या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नाश्ता देखील आणून दिलेला आहे। पोलीस प्रशासन या ठिकाणी तत्काळ पोहोचलेलं आहे। रस्त्याच्या बाजूला गाड्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घेतलेली आहे। विद्यार्थ्यांना दवाखान्यात हलवलेलं आहे, तपासणी चालू आहे आणि आता मात्र एसटी बस काढण्यासाठी म्हणून क्रेन देखील या ठिकाणी आलेला आहे। स्थानिकांनी माणुसकीचा हात दाखवत विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बसवून त्यांची चहा नाश्त्याची व्यवस्था केली आहे। स्थानिकांपैकी गणेश सोनवणे असतील, संदीप कोकाटे असतील, त्यांचे मित्रपरिवार असतील, डुंबरवाडी टोलनाका आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना येऊन नाश्त्याची व्यवस्था केली आहे। माणुसकीचा एक भाग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।